नमस्कार, मी रेश्मा गुंजाळ, कर्नाळ केबल नेटवर्क मध्ये आपलं स्वागत। दिवसभरातल्या घटना आणि घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत। मात्र सुरुवात करूयात हेडलाईन्सने। ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या ठाकूर पितापुत्रांना काँग्रेसच्या नेत्यांनी धरलं धारेवर। विधानसभा निवडणुका शांतिपूर्ण वातावरणात संपन्न होण्यासाठी पोलिसांनी केला कडक बंदोबस्त। आणि बारवई गावातील मनसे कार्यकर्त्यांचा सोमवारी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश। सोमवारी बारवाई गावातील मनसे युवा कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला। आमदार विवेक पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश संपन्न झालाय। शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन बारवई येथील मनसे युवा कार्यकर्त्यांनी सोमवारी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला, ज्यांचे आमदार विवेक पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी आमदार विवेक पाटील, भगीरथ चोरगे, निलेश बाबरे, भाऊ पाटील, विनोद पाटील, सुशील मुंडे, हेमंत गोजे आदी मान्यवर उपस्थित होते। पनवेलमधील पनवेल मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांची शेवटची सभा रविवारी संपन्न झाली। पनवेलमधील नागरिकांचा उदंड प्रतिसाद यावेळेस पाहायला मिळाला। या प्रचार सभेत अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करून खटाऱ्यालाच निवडून देण्याचं आवाहन जनतेला केलंय। पनवेल मतदारसंघाकरिता शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बाळाराम पाटील नेतृत्व करीत आहेत। प्रचार सभा आता अगदी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचल्या आहेत। बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। या प्रसंगी अगदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला आमदार विवेक पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण शेडघरत, महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्वसन व महासंघाचे अध्यक्ष बारा सदावर्ते, आरिफ पटेल, राज्य प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड, ज्येष्ठ नेते अनंत शेठ भोईर, सचिन ताडफळे, शहर चिटणीस नितीन पाटील आदी मान्यवरांसहित शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते। या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। प्रामाणिक आणि तडफदार नेतृत्व असलेल्या बाळाराम पाटील यांनाच विजयी करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला यावेळेस केले। फक्त ठेके मिळवण्यासाठीच प्रयत्न करत असलेल्या स्वार्थी राजकारण्यांना थारा देऊ नका, असं आवाहन यावेळेस आमदार विवेक पाटील यांनी जनतेला केले। 15 तारखेला पनवेलकरांना ही घाण साफ करायची आहे। झोपडपट्टी वासियांना वाऱ्यावर सोडून दिले। व्यापाऱ्यांचा एलबीटीचा प्रश्नही प्रलंबित ठेवला। मात्र टोलचा बहाणा करून बेडुकुड्या मारल्याचं टीकास्त्र आमदार विवेक पाटील यांनी विरोधकांवर सोडलं। अरे कारण सांगितलं जातं काय, तर ते खारघरचा टोल नाका। आता खारघरचा टोल नाका माफ करायला स्थानिकांना एवढा मोठा प्रश्न पडला का ना? इथं माझे झोपडपट्टी वासीय बसलेले आहेत, त्यांचं पुनर्वसन झालं नाही म्हणून जर राजीनामा दिला असता तर आम्ही समजू शकतो। या पनवेल शहरातल्या व्यापाऱ्यांचा एलबीडीचा प्रश्न आहे, तो प्रश्न सुटला नाही म्हणून राजीनामा दिला असता तर आम्ही समजू शकतो। या पनवेल परिसरामध्ये बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणावर आहे, त्यांना रोजगार मिळत नाही म्हणून राजीनामा दिला असता तर आम्ही समजू शकतो। पण हे असलं काही नसतंय, कारण फक्त दाखवायचं काहीतरी। पण मुख्यमंत्री पण बिलंदर, आणि मोर्चा काढला काय, आडवे काय पडले, तिडवे काय पडले, पावसात काय भिजले, त्याचे फोटो काय छापले। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, बोलवलंय काय, काय नाही, एक कमिटी करतो, 1 महिन्यात बोलतो निर्णय घेईल। कारण मुख्यमंत्र्याला माहिती होतं 1 महिन्यात आचारसंहिता लागणार आहे। आणि मुख्यमंत्र्याला हे देखील माहिती होतं हे फक्त कारण आहे, काँग्रेस सोडून बीजेपी मध्ये जाण्यासाठी काहीतरी कारण आहे। तर ह्यांना कारणाची संधी न देता त्या ठिकाणी टोलवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या ते केलेलं आहे। माणसं कशी असू शकतात, किती स्वार्थ असू शकतो, ते जर बघायचं असेल तर पनवेल शिवाय दुसरा कुठलाही ठिकाण तुम्हाला मिळणार नाही, हे आता आपण बघतो। या ठिकाणी आम्ही शेतकरी कामगार पक्षाने एक पत्रक काढलेले आहे।
या पत्रकात आम्ही काय लिहिलंय? आम्ही एवढंच लिहिलंय का राम प्रहर मध्ये ह्या पिता पुत्रांनी मोदी कसे वाईट आहेत हे सगळे तारीख वहीत लिहिले. हर हर मोदी, नरेंद्र मोदी दुटंडी, मोदींची लाट उसरली, मोदी मुले जातीय संघर्षाला धोका, मनोरुग्ण मोदींवर उपचार करू हे करणार होते. मोदीचे विकासाचे दावे खोटे, मोदींचा मनोरथ रुतणार, मोदीचं धोरण विभजनवादी, मोदी मुक्त भारत काळाची गरज, भाजपचा जाहीरनामा म्हणजे नव्या बाटलीत जुनीच दारू. आता दारूच का आठवते माहित नाही मला. मोदीची संपली लाड, भाजप होणार भुईसमाट. एवढं सगळं झाल्यावर रेल्वे वाढ झाल्यावर मोर्चा काढला, त्याचे फोटो छापले. मोदी एकदम खराब होते. पण हे ताबडतोब मोदी चांगले झाले, 15 दिवसात चांगले झाले. आता मोदींशिवाय पर्याय नाही. आता हे एवढं छापत होते, त्याच्या बाजूला दुसरे मुख्यमंत्री कसे चांगले आहेत, एवढा निधी दिला, एवढी कामं केली, तेव्हा मुख्यमंत्री चांगले होते. आता मोदी चांगले झाले, मुख्यमंत्री खराब झाले. म्हणजे कसे माणसं दुतोंडी बोलू शकतात, खोटं बोलू शकतात, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू शकतात, पण लोकांची दिशाभूल नाही करणार. लोक दिशाभूल करून घेणार नाही, मतदानाद्वारे तुमचीच दिशाभूल केल्याशिवाय ठेवणार नाही हा विश्वास त्या ठिकाणी मला वाटतो. आणि तो तुम्ही करावा असं सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. का जे लोकांना मूर्ख समजायला जातात, लोकांची दिशाभूल करायला जातात, जनतेला महामूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात, जनता कधी मूर्ख होणार नाही तर ह्यानाच मतदानाच्या पेटीद्वारे महामूर्ख बनवल्याशिवाय ठेवणार नाही हा समस्त पनवेलकरांच्या वतीने मला निश्चितपणे विश्वास आहे. मला अभिमान आहे बाळाराम पाटलांचा, मला अभिमान आहे आमच्या जयम म्हात्रेंचा. काय पनवेल शहरातल्या झोपडपट्टीचा प्रश्न सोडवण्यासाठी जयम म्हात्रे नगराध्यक्ष असताना फार मोठे प्रयत्न केले, त्याला यांनी खोडा आणला. पण बाळाराम पाटील आमदार नव्हते, तरी पण नावड्याच्या झोपडपट्टी वासियांना एवढी चांगली इमारत बांधण्याचं काम बाळाराम पाटील. याला लागते हिम्मत, याला लागते ताकद. अरे रडतराव घोड्यावर विमानतळाचं काय टोल नाका रद्द नाही करून मी पक्ष सोडते सांगणार ना. बाळाराम पाटलांनी चोख उत्तर दिलेलं ह्या ठिकाणी एवढी मोठी चांगली इमारत नावड्याच्या झोपडपट्टी वासियांना यांच्याच काँग्रेसच्या सरकारकडनं आमदार नसताना मंजूर करून घेतलेली आहे. अरे आमदार असा असावा, नेता असा असावा का लात मारीन तिथं पाणी काढीन ही हिम्मत असणारा नेता असावा. बाळाराम पाटील तशापैकी आहेत. बाळाराम पाटील रडत बसले का? काय करणार आता? पूल तर रुंद होणार, इथली झोपडपट्टी उठणार, या झोपडपट्टी वाशांचं कसं होणार, आणि या झोपडपट्टी वाशांचं पुनर्वसन व्हायचं असतं मला काँग्रेसमध्ये जायला लागेल का, असला विचार केला का? जाऊन त्या ठिकाणी MIDCच्या अधिकाऱ्यांना आणि त्या सेक्रेटरीला आणि चेअरमनला सांगितलं की या ठिकाणी जोपर्यंत आमच्या झोपडपट्टी वाशांना प्लॉट देत नसाल तर तुमचा पूल ने तुम्हाला या ठिकाणी काम करून देणार नाही. हिमतीने सांगणारा बाळाराम पाटलासारखा नेता तुम्हाला आमदार म्हणून पाहिजे का स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी, स्वतःच्या धंद्यासाठी, पैसे कमवण्यासाठी पक्ष बदलणारा आमदार तुम्हाला पाहिजे? हा विचार आपण 15 तारखेच्या मतदानाच्या दिवशी या ठिकाणी करायला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे. या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. येत्या 15 तारखेला खटारालाच निवडून देण्याचे आवाहन यावेळेस जनतेला केले. तुमचा आशीर्वाद घेऊनच विधानसभेत जाणार असल्याची भावना त्यांनी यावेळेस व्यक्त केली. कार्यकर्त्यांची जिद्द, नागरिकांचा पाठिंबा, आपुलकीच्या बळावरच शेतकरी कामगार पक्ष विजयी होणार आहे. यासाठी बाळाराम पाटील यांनी कार्यकर्ते आणि जनतेचे आभार व्यक्त केले. स्वतःच्या कंपनीच्या आर्थिक हितसंबंधासाठी आणि स्वतःच्या सत्ता पिपासू वृत्तीसाठी भाजपमध्ये प्रविष्ट झाल्यानंतर ज्या अपेक्षेने हे गेलेले होते त्या अपेक्षा फोल ठरून सर्वसामान्य जनता आज यांच्या अंगाशी सुद्धा यायला तयार नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला विचाराशी ठामपणे असलेली बांधिलकी, सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नसलेली नाळ, सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा दृष्टिकोन असणारी संघटना, आणि दुसऱ्या बाजूला मी आणि माझा बाप याच्या पलीकडे दुनियेमध्ये कसलंही अस्तित्व नाही भूमिका असणारे दोघे भामटे यांच्यामधली ही लढाई आहे.
वैचारिक पातळीवर अपेक्षा या ठिकाणी काही मंडळींनी व्यक्त केल्या. आपण वैचारिक अपेक्षा कुणाकडे करणार? ज्यांच्याजवळ विचारच नाही त्यांच्याकडून आपण वैचारिक पातळीच्या अपेक्षा करणार असो तर आपल्या पदरी निराशा आल्याशिवाय राहणार नाही. या मंडळींच्या कारकिर्दीमध्ये पनवेल नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये अनेक वेळेला अनेक मंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे, अनेक पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनाचे बोर्ड लागले. मध्यंतरीच्या काळात बहर ते पनवेल, बदलते पनवेल हे बोर्ड लागले. पण मित्रांनो, पनवेल नगर परिषदेच्या क्षेत्राचं वास्तव जर आपण जाणून घेतलं तर निश्चितपणानं आपले डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. पनवेल मधील जे खाजगी वैद्यकीय प्रॅक्टिशनर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांचं चर्चेच्या दरम्यान सांगणं असतं की गेल्या 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या काळामध्ये या पनवेल तालुक्याच्या आणि पनवेल नगरीच्या क्षेत्रामध्ये ज्यांना धुळीच्या कणांचा त्रास होऊन श्वासोच्छवासाचे आजार जडले अशा रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. ज्यांच्या फुफ्फुसाचे आजार झाले अशा रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. ज्या मंडळींना पाठीच्या मणक्याचं दुखणं झालं अशा मंडळीची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. कारण बहरलेल्या पनवेलचे डवरलेले रस्ते आणि ह्या उपरांत ज्या वेळेस आपण पनवेलच्या आरोग्य यंत्रणेचं पोस्टमॉर्टम करायला जाल, या नगरीमध्ये, या तालुक्यामध्ये अनेक जण तुंबलेली गटार, ओसंडून वाहणारे सेवरेज लाईन यांच्या योगे कीटकजन्य रोगाचे, मच्छरापासून, माशांपासून होणाऱ्या रोगाची शिकार झालेले आहेत. गेल्या 4 वर्षामध्ये पनवेलमध्ये अनेक जण मलेरियाने मृत्यू पावले, अनेक जण लेप्टोस्पायराने मृत्यू पावले, अनेक जण डेंग्यूने मृत्यू पावले. कोट्यावधी रुपयाचा भुर्दंड या पनवेल परिसरातल्या जनतेला या डासांपासून होणाऱ्या रोगासाठी सहन करावा लागला. जर आपण नैतिकतेची अपेक्षा करायला गेलो, जर आपण यांच्या पापाची मोजमाप करायला गेलो तर मृत्यू पावलेल्या या असंख्य लोकांच्या मृत्यूचं पाप या बाप बेट्याच्या डोक्यावर आल्याशिवाय राहणार नाही. हीच जर यांची बहरलेली पनवेल असेल तर यांना सांगायला पाहिजे, बाबा 4 वर्षात जेवढे बळी घेतलेत तेवढे चिकार झाले. आता बहरलेल्या पनवेलच्या बरोबर तुम्ही इथून प्रस्थान करा आणि पनवेलकरांना तोंड दाखवू नका. अशा पद्धतीचा आज या ठिकाणी आपल्याला नारा देण्याची गरज आहे. या प्रसंगी सचिन ताडफळे यांनी बाळाराम पाटील यांनाच आमदार करण्याचा निर्धार व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद हा भाजपला नव्हे तर रायगडमधील मावळ्यांना आहे. गद्दारांचा कडेलोट येत्या 15 तारखेला करायचा आहे. लढतात ते मावळे आणि उरतात ते कावळे अशा शब्दात सचिन ताडफळे यांनी विरोधकांना धारेवर धरले. भारतीय जनता पार्टीची ऍडव्हर्टाइज काय आहे? शिव छत्रपती जी का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ. अरे छत्रपतींचा आशीर्वाद या रायगडच्या जनतेला असणारे, इथल्या मावळ्याला असणारे. ही भूमी आहे, ही तानाजी मालुसरेंची आहे, ही बाजीप्रभू देशपांड्यांची आहे, मुरार बाजीची आहे. इथं गद्दार सूर्याजी पिसाळाला कुठलं स्थान नाहीये आणि त्यांचा कडेलोट येणाऱ्या 15 तारखेला आपण जरूर करणार आहोत. अरे लढतात ते मावळे आणि उडतात ते कावळे. बरं, या कावळ्यानी उडाला मुहूर्त पण कुठला बघितलं? सर्व पित्री अमावस्येचा. त्या दिवशी हे कावळे का डोम कावळे काँग्रेसला सोडून बीजेपीच्या केसरी भातावर चोच मारायला गेले. बरं, त्याकरता त्यांना पनवेलमध्ये कोण भेटलं नाही म्हणून नागपूरहून गडकरी नावाचा पुरोहित पण मागवला. बरं, चटावर बसायला कोण भेटणार नाही म्हणून नेहमीच लक्ष्मण, जी.आर. पाटील, अरुण शेठ अशा लोकांना पण बसवले. यांनी काँग्रेसला रामराम करून
नथुरामाचा हात पकडला आणि त्यामुळे सगळ्या काँग्रेसवाल्यांना हेराम बोलायची पाळी आली. पण पनवेलची जनता येत्या 15 तारखेला ठाकूर पिता पुत्रांना श्रीराम जयराम जय जय राम बोलल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, ही भूमी आहे, ही शिवछत्रपतींची भूमी आहे. मोदी का म्हणतात कमल खिलेगा क्या? अरे कमळ कुठे खिलतं? किचड मध्ये, चिखलामध्ये. पनवेलला आपल्याला चिखल करायचंय का? स्वच्छतेची सुरुवात मोदींचं स्वप्न पनवेल पासून साकार करूया आणि या घाणीला परत त्यांच्या गावाला पाठवून देऊया. अरे शिवछत्रपतींचा आशीर्वाद असणाऱ्या आमच्यासारख्या मावळ्यांना का तुझ्यासारख्या फद्या आमदाराला तुला शरम वाटायला पाहिजे. मागच्या वेळेला या पनवेलच्या जनतेने तुला प्रचंड बहुमतानं विजयी केलं. तू काय सांगितलं? शेतकरी कामगार पक्ष रिजनल पक्ष आहे. अरे आम्ही रिजनल असू पण आम्ही ओरिजिनल आहोत. ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून ठाकूर पिता पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र जेव्हा काँग्रेसचे उमेदवार आरसी घरत यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी हुसेन दलवाई आणि उपस्थितांनी ठाकूर पिता पुत्रांना धारेवर धरले. काय म्हणाले काँग्रेसचे नेते मंडळी तुम्हीच पहा. अरे किती खोटं बोलायचं, फेकूगिरी किती करायची. पण फेकूगिरी करणाऱ्यांच्या बरोबर या तुमच्या भागातले फेकू गेले. त्या मोदीने एक ठिकाणी म्हटलंय, मी व्यापारी आहे तेव्हा मला सगळं काय कळतं. चाणक्य असं म्हणालेलं आहे, व्यापाऱ्यांच्या हातात जेव्हा राज्य सकट जात तेव्हा त्या राज्याची वाट लागते, वाट. आणि इथे सुद्धा व्यापारीच, हे व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्यांच्या गेले पनवेलची वाट लावण्यासाठी. पण एक लक्षात घ्या, अशा रीतीनं रोज बेडकासारख्या उड्या मारून वेगवेगळ्या पक्षात जातात, त्यांना एकदा तुम्ही झणझणीत धडा दिल्याशिवाय राहू नका. त्यांच्या सभेला कोण आलं माहितीये का? राहुल गांधी इथे आले आपल्या एका अन्यायाचं कौतुक करण्यासाठी. त्या राहुल गांधींचं सुद्धा तुम्ही इतका अपमान केलात. गद्दारी गद्दारी म्हणजे काय हे तुम्ही दाखवून दिलं. किती गद्दारी करायची. अरे रामशेठ गेले तर गेले, किमान तुम्ही तरी जायला नको होतात. प्रशांतजी, तुम्ही म्हणायला होतात बाबा तुम्हाला जायचं तिथे जा, त्या कमळासाठी कुठल्याही घाणीमध्ये उडी मारा, पण मी तुमच्या बरोबर येणार नाही सांगायला होतं. पण काय पोरग अजून दूध पिणार आहे, स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या पायावर उभा नाही, बापा पुढे काय बोलू शकत नाही. या निवडणुकीचं भवितव्य मी तुम्हाला आज सांगतो. लोकांना भ्रष्टाचाराची फार चीड आहे ना, आहे ना. मग भ्रष्टाचाराची गंगोत्री इथेच आहे. अहो तो टोल नाका काय त्या टोल नाक्याची भानगड आहे. सगळं ह्या भागातलं माझ्याच हातात असलं पाहिजे. लोकांना पैसे द्यावे लागतात म्हणून नाही, लोकांच्या नावाने बोलायचं आणि आपले खिसे भरायचे हा यांचा सातत्याने धंदा राहिलेला आहे. तो टोल नाका यांना मिळाला नाही म्हणून ते त्यांच्या डोळ्यामध्ये खूपच जायला लागलेला आहे. आणि तरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या तुमच्या पनवेल मध्ये जे लोक असतील त्यांना टोल पडणार नाही. सांगितलं ना, सांगितलं ना. नाही, GR पण काढला, परंतु त्यांना तितकं मान्य नव्हतं. ते मुद्दा म्हणून बोलले. त्यांना माहिती आहे की सगळ्या जिल्ह्याला असं करता येणार नाही. त्याला माहिती असूनही त्यांनी मुद्दा म्हणून हे कारण केलं, कारण त्यांच्या अगोदरच गडकरींच्या बरोबर चर्चा चालू झालेल्या होत्या. उद्दिष्ट एकच, काँग्रेस पक्षामध्ये येताना या ठिकाणी रामशेठनी जाहीर केलं 45 वर्षात दिवा पाटलांच्या नेतृत्वाखाली संघर्ष चालू होतं, संघर्ष करून दमलं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं सत्तेत जायला पाहिजे. सत्तेमध्ये निर्णय शक्ती अतिशय आवश्यक असते
आणि सत्तेतनं पैसा कमवता येतो, सत्तेतनं गरिबांचे प्रश्न सोडवता येतात। रामशेठ शिक्षक असल्यामुळं त्याला चांगलं माहिती झालं आणि त्यांनी या भर सभेमध्ये जाहीर केलं, साहेब श्यामला पनवेललाच उरण झाला तर कदाचित मी, पण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटले पाहिजे, 12.5% प्रश्न सुटला पाहिजे। जैनपीठीचा 4था बंदर येतोय, मोठा एअरपोर्टचं काम निघतोय। आज लोकांना सांगतो सत्तेशिवाय पर्याय नाही, केंद्रात सत्ता मोदीची आलेली आहे आणि मोदी 20 वर्ष हलणार नाही हे त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्यांची गरज झाली की आपली ही टॉलर जी शिवाजीनगरवरनं निघाली ती टॉलर शेका पक्षामध्ये आली, ती टॉलर काँग्रेसमध्ये आली आणि टॉलर आल्यानंतर खारघरचा जो किनारा आहे तिथे टोल नाका आहे तिथे अडकली। त्याच्या अगोदरचे 3-4 टोल नाके रामशेठ चालवतात, सर्व ठेका त्यांच्याकडे। हा ठेका कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी केला मला माहिती नाही, पण रस्ता चांगला चौपदरी केलेला आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांना सूट दिलेली आहे, स्थानिकांचा प्रश्न सोडवलेला आहे, पण निमित्त का केला, टोल नाक्याचा निमित्त का केला? आज भाजपवाले काय प्रचार करतात, आम्ही 600 कोटी रुपये आणले। तुम्ही आणले म्हणजे कुठून आणले, कुठून आणले? आता तुम्ही भाजपमध्ये गेलेत, सांगा ना काय करणार आहात ते लोकांना सांगा की आम्ही रेल्वेची दरवाढ कमी करू। रेल्वे भाववाढ झाली दलवाई साहेब तेव्हा रेल्वेमध्ये आंदोलन करणारे प्रशांत ठाकूरच होते, काँग्रेसचे आमदार। पनवेल रेल्वे स्टेशनला रेल्वे अडवली, डिझेलचे भाव कमी करू, डिझेलचे भाव वाढले, पनवेल शहरामध्ये मोर्चा काढण्याचं नेतृत्व प्रशांत ठाकूरांनीच केलं होतं। असा काय असा प्रसंग तुमच्यावरती उद्भवला की तुम्हाला भाजपमध्ये जाण्याची पाळी आली? उद्या रामप्रमध्ये बातमी येईल की काँग्रेसच्या सभेला माणसंच नव्हती, आम्हाला हरकत नाही, जे आहेत ती प्रामाणिक आहेत, तुमच्यासारखी लबाड नाहीत, तुमच्यासारखी विश्वासघाती नाहीत। ह्या निमित्ताने मी सांगतो, आज या ठिकाणी कुठेतरी कॅमेरा असेल किंवा मोबाईलवाले असतील, लाईव्ह असेल, संध्याकाळी त्याचा फोटो बघतील, त्याला बोलवतील तुला काय पाहिजे बोल, काय पाहिजे बोल, हीच भाषा आज या ठिकाणी आहे। आणि आज पैसा इतका त्यांच्याकडे अमाप आहे की ह्या मतदारांना ज्या मताची किंमत कोणी करू शकत नाही। तुम्हा सर्वांना माहिती आहे विधानसभेच्या आमदारांचा निधी हा फक्त 2 कोटी असतो आणि त्यांचा कार्यकाल असतो 5 वर्ष। 5 गुणिले 2 केले तर 10 करोड होतात। 600 करोड का घरातून आणलेत का? पक्ष सोडायच्या आधी युवा नेते राहुलजी आणि पृथ्वीराजजी चव्हाण साहेबांची जी तुम्ही मिमिक्री करता, त्यांच्याविषयी अश्लील लिहिता, काही प्लास्टिकची फुलं। मुख्यमंत्री महोदयांना तुम्ही प्लास्टिकची फुलं सांगता, अरे पण 5 वर्ष त्याच फुलांचा सुगंध तुम्ही घेत होतात ना। विधानसभा निवडणुकांना आता काही तासच उरले आहेत। निवडणुका शांतीपूर्ण वातावरणात संपन्न करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे आणि यामुळेच नवी मुंबई पोलिसांनी सतर्कता ध्यानात घेत कडक पोलीस बंदोबस्त निवडणुकांकरिता ठेवला आहे। पाहुयात सविस्तर बातमी। विधानसभा निवडणुका आता अगदी काही तासांवर येऊन ठेवल्या आहेत। या विधानसभा निवडणुकांमध्ये कित्येक उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत। मतदान शांतीपूर्ण वातावरणात संपन्न व्हावं यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केलेल्या आहेत, ज्यामध्ये पोलिसांच्या मुख्य अधिकाऱ्यांसह पोलीस कॉन्स्टेबल देखील मतदान केंद्रावरती तुम्हाला पाहायला मिळतील। कोणत्याही प्रकारची जमावबंदी किंवा अनुचित प्रकार घडला तर नवी मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे की त्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल। या संबंधित सर्व माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्तांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये पत्रकारांसमोर पोलीस उपायुक्त फतेहसिंग पाटिल यांनी अधिक माहिती दिली। नवी मुंबई के अंदर जो 4 विधानसभा क्षेत्र है वो चारों विधानसभा क्षेत्र में मतदान निष्पक्ष भयमुक्त वातावरण में हो, इसलिए पुलिस हर तरीके से कोशिश कर रही है। 12 तारीख को लास्ट महीने में जब आचार संहिता जारी किया गया उसके बाद से लगभग
1500 आरोपियों को कोर्ट के समन्स और वारंट के थ्रू गिरफ्तार करके कोर्ट में पेश किया गया है। लगभग 900 लोगों के ऊपर प्रिवेंटिव एक्शन के अंतर्गत अलग अलग धाराओं के तरह अंदर कार्रवाई की गई है। फॉर एग्जाम्पल 107, 110 लाइक दैट। 15 आरोपियों को मुंबई पुलिस एक्ट के तहत तड़ीपार किया गया है, एक्सटर्न किया गया है। 2 लोगों के खिलाफ एक मामले में एमपीडीए के अंदर कार्रवाई किया गया है। एक केस में मोकोका के अंदर कार्रवाई किया गया है। यामध्ये पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले की कोणत्याही प्रकारच्या दबावामध्ये मतदान करू नका। नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे। इलेक्शन के दौरान कोई भी गड़बड़ी ना हो, मतदान शांतिपूर्ण हो, भयमुक्त वातावरण में हो, इसके लिए पुलिस ने काफी अरेंजमेंट किए हैं। हर मतदान केंद्र पर 1 से ज्यादा पुलिस वाला मौजूद रहेगा। लगभग 80 ज्यादा पुलिस पेट्रोलिंग पार्टीज इस एरिया में घूमती रहेगी। उसके बावजूद डीसीपीज, एसीपीज, खुद सीपी और एडिशनल सीपी, हम सारे लोग विथ रिजर्व, स्ट्राइकिंग रिजर्व्स भी इस दौरान शहर में घूमते रहेंगे। सारे नागरिकों को रिक्वेस्ट करूंगा कि सबने उनका वोटिंग राइट जो है वो उन्होंने इस्तेमाल करना चाहिए। और नवी मुंबई पुलिस आपको आश्वस्त करती है कि आपको किसी से कोई भय रखने की जरूरत नहीं है। दे कैन वोट फ्रीली और विदाउट फियर। इतरही काही महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण घेऊयात, मात्र बातमीपत्रामध्ये तुर्तास वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क। स्वप्न साकार बाजूबंद माथ्यावर मेहंदी करे पूर्ण शृंगार आईच्या बाळाला चेन लॉकेट नक्षीदार आणूया अंगठी बाळी नांदवाला डौलदार पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स से अलंकार। 916 BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स। गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम। पटेल ज्वेलर्स, जोशियाळी, पनवेल। वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा। फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है। आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं। गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स। इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान। बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है। हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस। आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा। हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल। हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652 789999, फॉर सर्विस 02143 662 999। टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेल मध्ये
सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झालंय एक अद्ययावत व प्रशस्त दालन. दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे, दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता, दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स, दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स. इथे आपल्याला मिळतील फक्त 916 आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स. मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे. सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेलमधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर. शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल, नियर MTNL, पनवेल. फोन 02227454411. विधानसभा निवडणुकांकरिता आता अगदी काही तासच उरले आहेत. उरण मतदारसंघातील आमदार विवेक पाटील यांची प्रचार सभा रविवारी उरण येथे संपन्न झाली. शेकडो कार्यकर्ते आणि जनसमुदायाच्या उपस्थितीत उरणमधील ही प्रचार सभा लालमय वातावरणात संपन्न झाली. विधानसभा निवडणुकांना आता फक्त काही तासच उरले आहेत. सर्व पक्षांची प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. सोमवारी संध्याकाळी 5 वाजता या प्रचार सभा थंडावल्या. त्यापूर्वी आमदार विवेक पाटील यांच्या उरण मतदारसंघातील प्रचार सभा संपन्न झाली. या सभेला नागरिकांचा अभूतपूर्व पाठिंबा पाहायला मिळाला. मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विशेष करून महिला वर्गाचा सहभाग पाहायला मिळाला. याप्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मला मतदान करा जेव्हा मी असं म्हणतो तेव्हा का मतदान करा याचं स्पष्टीकरणही मला देणं तितकंच गरजेचं वाटतंय. उरण मतदारसंघाकरिता अनेक विकास कामे केली आहेत. माळींसारखी दुर्घटना अतिशय विदारक होती. माळींसारखी दुर्घटना उरणमध्ये देखील होऊ शकली असती. केगाव दांडा हे गाव समुद्राच्या भयंकर लाटांमुळे गिळंकृत होऊ शकले असते. मात्र शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तेथे बंधारा बांधण्यात आला आणि नागरिकांचं आयुष्य सुसह्य केलं. इको सेन्सिटिव्ह झोनची समस्या शेतकरी कामगार पक्षाने सोडवल्याची भावना याप्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केली. आणि या खटाराच्या चित्रासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. मी जेव्हा आपल्याला विनंती करतो, मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की तुम्ही मला मत द्या आणि निवडून द्या, पण या ठिकाणी सांगायला पाहिजे मला का मत द्या हे सुद्धा सांगणं माझी जबाबदारी असं दिसतं. मी जेव्हा सांगतो आपल्याला मत द्या म्हणून, काय विरोधक बोलतात काय विवेक पाटलांनी काय केलं. बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितले, मला सांगितलं, सर्वच वक्त्यांनी जवळजवळ सांगितलेलं आहे. ते पुन्हा पुन्हा सांगून मी वेळ घेणार नाही, पण 40 प्रमुख कामं जी मी केलेली आहेत ती कामं मी तुम्हाला पत्रकाच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवलेली आहेत. आता आमच्या विरोधाचे उमेदवार या गावचा रस्ता केला, या गावचं पाणी केलं, या गावच्या देवळासमोर एक मंडप बांधला. अरे ही जर अशा प्रकारची कामं लिहायला गेलो मी तर 500 पानाचं एक पुस्तक होईल एवढी कामं मी केली. पण आमदार म्हणून काही कामं करायची असतात, काय विशेष कामं करायची असतात, मतदारसंघाच्या प्रश्न सोडवण्यासाठी करायचे असतात आणि राज्याच्या लेव्हलची देखील कामं करायची असतात. मगाशी माझे सहकारी महेश म्हात्रेने सांगितलं की मालीमध्ये दुर्घटना घडली, अख्खा डोंगर त्या ठिकाणी त्या गावावर आला, गाव गाडलं गेलं, 150 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले, घरदार सगळी त्या ठिकाणी भुईसपाट झाली, सारं राज्य हळलं, सारा देश हळला, जगामधलं दुःख व्यक्त केलं. पण त्या ठिकाणचा आमदार जर सावध असता, त्याने घटना घडायच्या आधीच जर काही कार्यवाही केली असती तर एवढी मोठी दुर्घटना घडली नसती. जे कोणी विचारतात त्याला माझा जाहीर या ठिकाणी
सांगणं आहे, विवेक पाटलाने विवेक पाटलांच्या मतदारसंघामध्ये केगाव दांड्यासारख्या गावामध्ये आम्ही गेलो 3 वर्षापूर्वी, मला वाटतं महेश म्हात्रे, त्या लोकांनी सांगितलं, साहेब तुम्ही आज आम्हाला भेटायला आलेत, पण कदाचित पुढच्या वेळेस तुम्हाला भेटायला येता येणार नाही. मी विचारलं कारण काय? म्हणजे हा समुद्राच्या लाटा एवढ्या जोरजोराने येतात का हा समुद्र आम्हाला गुळंकृत केल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी आमचं गाव आणि आम्ही तुम्हाला दिसणार नाही. त्यासाठी आधीच व्यवस्था करा आणि आम्हाला या ठिकाणी बंधारा बांधून द्या. अभिमानाला सांगतो, तो बंधारा बांधून आम्ही पूर्ण केलाय, म्हणून आज केगाव दांडा या ठिकाणी. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमदार विवेक पाटील यांचा विजय निश्चित आहे या निर्धाराने राजेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. सेसचे आंदोलन आमदार विवेक पाटील यांच्याच नेतृत्वाखाली पूर्ण करण्यात आले. आमदार विवेक पाटील यांनीच उरणचा विकास साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले भारत काँग्रेस मुक्त करायचा आहे. मात्र भाजपाच्या 56 उमेदवारांपैकी त्यातले 54 उमेदवार हे काँग्रेसचेच आहेत. काँग्रेस मुक्त भारत नव्हे तर काँग्रेस युक्त भारत नरेंद्र मोदी करत असल्याचा घणाघात यावेळेस राजेंद्र पाटील यांनी केला. या प्रसंगी राजेंद्र पाटील यांनी विरोधकांवरही चांगलीच तोफ डागली. आमदार विवेक पाटील यांनाच विजयी करण्याचे आवाहन यावेळेस राजेंद्र पाटील यांनी जनतेला केले. एसीजेटचं आंदोलन आमदार विवेक पाटील नेतृत्वाखाली आपण केलं. उरण पूर्व विभागातल्या जनतेची जमीन रिलायन्स सारखी मोठी भांडवलदार व्यक्ती ताब्यात घेत होती, त्यावेळी लाखोंचा मोर्चा काढून रिलायन्सला गाठण्याचं काम शेतकरी कामाकडे या लाल झेंड्याने केलंय. आमदार विवेक पाटलांनी केलंय. मला सांगायचं आहे विवेक पाटलांनी काय केलंय, तर विवेक पाटलांनी तुमचा बाप आहे तरी हे तुम्हाला करून दाखवलंय, हे सांगायला मला आनंद वाटतो. नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की मला काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे. काँग्रेस मुक्त तुम्हाला भारत करायचा आहे, मग तुमच्या 256 तुम्ही उमेदवार उभे केले, त्यातले 54 उमेदवार हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधले आहेत. मग ते का आजच्या पक्षात तुम्ही घेतलेत? तुम्ही काँग्रेस मुक्त भारत करत नाहीत, तुम्ही काँग्रेस युक्त भाजपा करतायत, हे सांगायला आता हे माझ्या कार्यकर्त्यांनी सांगायला पाहिजे. या प्रसंगी कॉम्रेड भूषण पाटील यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. लाल बावट्याचाच विजय नक्की असल्याची ग्वाही यावेळेस भूषण पाटील यांनी दिली. मी तुम्हाला खात्रीने 101% सांगतो की हा लाल बावट्याचा विजय निश्चित आहे. बाकीचे उमेदवार आहेत, दुसरा तिसरा चौथा कोणता नंबर येईल यासाठी त्यांची लढाई होणार आहे. आपल्या लाल बावट्याचा विजय हा निश्चित झालेला आहे. आपला रायगड जिल्हा छत्रपतीचा जिल्हा ह्यावेळी महाराष्ट्रामध्ये फार मोठी मोलाची भूमिका बजावणार आहे. आता सांगितलं युती 25 वर्षांनी फुटली, आघाडी सुद्धा 10 वर्षाचं राजकीय सत्ता भोगल्यावर तुटलेली आहे. हे जे काही तुटली फुटली ही का लोकांच्या प्रश्नांवरून, शेतकरीच्या 57,000 आत्महत्या झाल्या महाराष्ट्रात त्याच्यावरून युती फुटली. कामगारांचे प्रश्न आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे, ह्या प्रश्नांवरून फुटली कशावरून? कोणाला किती जागा मिळाव्या, मुख्यमंत्रीपद कुणाला मिळावं, त्यापेक्षा आपला लाल बावटा आंदोलन करतो. हा कष्टकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करतो, लढाई करतो आणि ती परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे. आमदार साहेबांसोबत प्रत्येक लढ्यामध्ये सहभागी होण्याचा सौभाग्य मला मिळालेल्या प्रत्येक लढ्यामध्ये. या प्रसंगी राजश्री पाटील यांनी उरणमधील विकास कार्यांवर प्रकाश टाकला. शेतकरी कामगार पक्षाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र शेतकरी कामगार पक्षाची ताकद लवकरच कळेल. आमदार विवेक पाटील यांच्या साथीनेच करंजा गावातील विकास कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे लाल बावट्यालाच विजयी करण्याचे आवाहन यावेळेस राजश्री पाटील यांनी जनतेला केले. पक्षामध्ये जी उमेदवारी मिळाली ती सर्वप्रथम उमेदवारी ही आमदार विवेकानंद पाटील यांची जाहीर झाली आणि आपले कामही जोमाने सगळ्यात पहिल्यांदा आपले चालू झाले. इतर पक्षांना उमेदवार कोण हे 5 दिवस अगोदरही माहिती नाही की आपल्याला कोणाचा फॉर्म भरायचा आहे किंवा कोणत्या पक्षातून फॉर्म भरायचा आहे. तर असे आपल्या उमेदवार यांना आपल्याला भरभरून मतांनी का निवडून द्यायचे आहे हे मी फक्त 2 शब्दात सांगणार आहे. उदाहरण देईन आपल्या करंजा गावाचं, की करंजा गावामध्ये काही आता कार्यकर्ते जे आता पैशाच्या जोरावरती आपल्या पक्षाला कमी दाखवायचा प्रयत्न करतायत. असं म्हटलं जातं की आम्ही कोंढरी हा विभाग 4 लाखाला विकत घेतलाय. तर मला आता त्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडते की कोंढरी विकत घ्यायची कोणाच्यात ताकद आहे किंवा करंजा गावाला विकत घ्यायची कोणाच्यात ताकद आहे? तर असं वाटत नाही, कारण करंजा गावची जी जनता आहे ती शून्य आहे, ती सगळ्या
आहे ती आमदार साहेबांच्या प्रयत्नातून दिलेली आहे. मेघनाथ तांडेल यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. आमदार विवेक पाटील यांचा विजय निश्चितच आहे. उरण मतदारसंघासाठी समाजासाठी अनेक विकास कार्य करण्यात आली. यासोबत मेघनाथ तांडेल यांनी ठाकूर पिता पुत्रांवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस सरकारने केवळ नागरिकांची फसवणूक केली, नागरिकांना वेठीस धरले. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला मतदान करून पुन्हा एकदा उरण मतदारसंघात लालबावटा फडकवण्याचे आवाहन जनतेला केले. या संपूर्ण निवडणुकीमध्ये या मतदान पत्रिकेवर जर आपण नजर टाकली तर या मतदान पत्रिकेतील आपले विरोधी जे उमेदवार आहेत त्यांचं अवलोकन केलं तर त्यांनी या समाजासाठी, या उरण तालुक्यासाठी आतापर्यंत काय कार्य केलेलं आहे, या समाजामध्ये त्यांची काय पत आहे, या प्रत्येकाच्या वरून आपल्याला जाणवतोय. आपल्या उमेदवार इतका ताकदीचा, त्यांच्या कार्याच्या उंचीचा एक सुद्धा नेता या विरोधी उमेदवारामध्ये नाही आहे. या प्रसंगी सीताराम नाखवा यांनी विरोधकांवर टीका केली. आमदार विवेक पाटील यांच्या आशीर्वादाने विकास कामे करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी मुख्यमंत्री करंजा गावात आले, मात्र त्यांनीही कोळी बांधवांची फसवणूक केली. त्यामुळे विकास कामांचा खरा चेहरा हा आमदार विवेक पाटीलच असल्याची भावना यावेळी सीताराम नाखवा यांनी व्यक्त केली. रामशेठ ठाकूर यांनी भाषण केलं, कमी खासदार असताना आपल्या ससूनडॉगचा प्रश्न मी उपस्थित केला होता, त्याला आज झाली 12 वर्ष. ससूनडॉगचा प्रश्न उपस्थित केला होता मी, मच्छीमारांचा नेता म्हणून दिल्लीला 6 दिवस त्यांच्यामध्ये होतो. एअरसेफ साठी 20 कोटी रुपये मंजूर केले होते. त्याच्यानंतर सरकार बदललं आणि केंद्रामध्ये राजनाथ सिंग सरफेस मिनिस्टर झाले. महेश बालदीने आमच्या चेअरमनला येऊन JLPT मध्ये मीटिंग घेतली आणि सांगितलं 1 महिन्यामध्ये मी हा 20 कोटीचा एअरसेफ आहे तो मी करून दाखवतोय. मित्र हो, त्याच्यानंतर रामशेठ ठाकूर यांनी मला बोलवलं की प्रश्न आपण शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपण सोडवला बघतोय आणि तो महेश बालदी भाजपाचा सांगतोय मी 1 महिन्यामध्ये काम करतोय. मित्र हो, 12 वर्ष झाली त्या घटनेला, आजही तो प्रश्न एअरसेफ आमचा सुटला नाही आणि रामशेठ तिथे सांगतात का महेश बालदीने तो प्रश्न सोडवला. गेल्या वर्षी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करंजामध्ये आले. आमची करंजा मच्छीमार संस्था त्यांच्या सर्व दिमतीला लागली. 5 ते 6 लाख रुपये करंजा मच्छीमार संस्थेने तिथं संपवले. प्रश्न होता की मच्छीमारांना मी डिझेल स्वस्त करून दिलं. कुठलं स्वस्त करून दिलं होतं? मच्छीमार प्रत्येक बोटीला किरकोळ डिझेल घेतोय आणि आमच्या मच्छीमारांना घाऊक डिझेल मध्ये टाकलं होतं आणि 15 रुपये डिझेल दरवाढ केली होती. सर्व मच्छीमार आंदोलन करायला पेटले. मी महाराष्ट्र मच्छीमार कृतीच्या समितीमध्ये मी सांगितलं कुठं सरकारचे तुम्ही पाय धरायला जाता, यांचे सर्व कंपन्या मोठ्या मोठ्या प्रकल्प आहेत बंद करा. आमच्या उरणमध्ये आम्ही प्रकल्प बंद करून टाकतो, त्यांचं सरकारचं नाक दाबतो आणि तोंड उघडतोय. महाराष्ट्रामध्ये जसं वटसावित्रीचं एका सुवासिनीला महत्त्व आहे तसंच इतर प्रांतात एका पतिव्रतेला महत्त्व आहे ते करवा चौथ या व्रताला. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे स्त्रियांनी एकत्र येऊन या व्रताची सांगता केली. पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी करवा चौथ हे व्रत करत असते. या पवित्र दिवसाचे आयोजन कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये करण्यात आले होते. पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या महिला आघाडी अध्यक्षा प्रज्योती म्हात्रे, तालुका अध्यक्ष प्रिया वाघमारे, उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष बरकत खान, उत्तर भारतीय सेलचे महासचिव विजय गुप्ता, नवीन पनवेल दक्षिण विभागाच्या उपाध्यक्षा नीलम सिंग, बबिता सिंग आदी मान्यवरांच्या प्रयत्नातून कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे करवा चौथ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. वेगवेगळ्या संघटना, रिक्षा चालक मालक संघटनांनंतर आता गुजराती बांधवांनी देखील पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा दर्शवलाय.
पनवेलमधील महाजन हॉलमधील सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी आमदार विवेक पाटील, JM म्हात्रे, बाळाराम पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांना गुजराती समाजातील बांधवांकडून समर्थन देण्यात आलंय। याची घोषणा रविवारी पनवेल येथील महाजन सभागृहामध्ये करण्यात आली। या कार्यक्रमाला आमदार विवेक पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष JM म्हात्रे, नगरसेविका अनुराधा ठोकळ, वजुबाई सादराणी आदी मान्यवरांसहित गुजराती समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना JM म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या विकास कार्यांवर प्रकाश टाकला। काम करण्याची पद्धत आमची अशी आहे की आमच्या हातात सत्ता तुम्ही एका ती दिली होती, आम्ही पनवेलची सुधारणा ज्या पद्धतीने 5 वर्षात केली, आणखी 5 वर्ष असती तर निश्चित आज आपल्याला जसं सांगितलं आम्हाला एक खराब रस्ते पाहिजे, पण खराब रस्ते नको आहेत, आम्ही कॉन्क्रीटचेच केले आहेत। सुविधा दिली, तिचा वापर केला पाहिजे। लोकांच्या सेवेकरता आम्ही येणे हजर असतो। आपण मंडळीला आमचा एकच विनंती आहे, इतिहास किती सांगितला इतिहास कोण पुसू शकत नाही। आम्हाला भरती पनवेल हे दाखवण्याची गरज नाही, आम्ही केलं की तुम्ही मंडळी जाणता। आम्हाला जे काय तुमची पेपरबाजी करण्यात आम्ही कमी आहोत, काम करण्यात आम्ही माहीत आहोत। कधी तुम्ही सांगा कुठं काय, आम्ही ताबडतोब तुमच्या सेवेकरता हजर राहू शकतो। तसेच बाळाराम पाटील यांनी शेतकरी कामगार पक्ष कधीही जातपात मानत नसल्याची भावना व्यक्त केली। शेतकरी कामगार पक्षाचा नेहमीच सर्वांच्या समस्या सोडवण्याकडे कल असतो। तसेच त्यांनी गुजराती समाजातील बांधवांचे समर्थनासाठी आभार व्यक्त केले। जनता के साथ जुड़े हुए हैं, जनता से हमारे इतने सालों से जो कमिटमेंट है, जो लगन है, उसके चलते ये हमें पार्टी के जरिए सिखाया जाता है। मैं आपसे अपील करना चाहूँगा कि आने वाले दिनों में आपके जो भी प्रश्न हो, पनवेल शहर का एक सही दृष्टिकोण से विकास करने की बात हो। आप में से बहुत सारे लोग व्यापारी हैं, व्यापारी लोगों के कोई भी चाहे स्टेट गवर्नमेंट से रिलेटेड हो, चाहे लोकल बॉडी से हो, मसले हो, वो विधायक विवेक पाटिल साहब और JM म्हात्रे साहब से अच्छा कोई नहीं समझ सकता। और उनके मार्गदर्शन में, उनके नेतृत्व में मैं भी पूरी कोशिश करूंगा कि आप लोगों को हमारे काम के ऊपर संतोष रहेगा, आप उस काम से संतुष्ट रहेंगे। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार विवेक पाटील यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली। ज्या लोकांनी पनवेल शहराची वाताहत लावली त्यांना निवडून देऊ नका। तसेच आमदार विवेक पाटील यांनी आपलं अमूल्य मत बाळाराम पाटील यांनाच द्या असं आवाहन गुजराती बांधवांना केलंय। देशपातळीच्या पक्षाचा आमदार निवडून यायचा, मग त्या पक्षाने ठरवलं की बोट वर करायचं, त्या पक्षाने सांगितलं की खाली बोट करायचं, असं शेतकरी कामगार पक्षाने कधी सांगितलं। आम्ही तिथं बांधलेलं नाही। आम्ही जनतेचा प्रश्न आहे ना तो सुटला पाहिजे म्हणजे सुटला पाहिजे, मग त्यासाठी आम्हाला जे काय करावं लागेल ते विधानसभेत आम्ही करणार आणि तो प्रश्न सोडवणार। काय उदाहरण देणार मी आपल्याला, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये डान्स बार बंदीचा कायदा आणण्यासाठी मी लक्षवेधी मांडली, पण त्यावेळेस इथला आमदार म्हणून एवढंच बसायला पाहिजे, काय करणार, माझ्या पक्षाचे 2च आमदार आहेत, मग ते कसं काय सुटणार, मग जाऊया का सत्ताधारी काँग्रेस पक्षामध्ये, कारण लोकांचा प्रश्न तर फार मोठा आहे, डान्स बार तर बंद झाले पाहिजे, हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त व्हायला लागले, पनवेलचं नाव बदनाम होत आहे, तरुण पिढी बर्बाद होते, हे सगळं होत असताना मग तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काँग्रेसमध्ये जायचा विचार करायचा का? आम्ही नाही केला तो विचार। आम्ही सांगितलं, विधानसभेत मांडलं, 2च आमदार एका पक्षाचे होते, पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने मांडलं की सरकारला त्या ठिकाणी तो कायदा करून ते डान्सबार बंद करायचे। आता पण आम्ही अनेक आंदोलन केली, प्रश्न सोडवून दाखवलं, 11.5%चा प्रश्न असो, SC प्रश्न असो, हे सारे प्रश्न सोडवण्याची ताकद आमदारामध्ये आणि पक्षामध्ये असावी लागते, तरच ते काम होतं। आता आमदारांना या पक्षात त्या पक्षात असणं जे काही राजकारण वेळेपुढे आहे, त्या वेळेपुढे टाकण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो अत्यंत असलाच आहे। डान्स बारमुळे जसं पनवेलचं नाव बदनाम झालंय, तसंच हे पक्ष बदलूपणामुळे पण पनवेलचं नाव बदनाम होते। अशा लोकांना या निवडणुकीमध्ये मतदान करू नका अशी विनंती माझी आपल्याला। निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे, मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह अजूनही अवर्णनीयच आहे।
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ विचुंबे प्रभागात पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली। आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा वेळ झाली आहे विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क। देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया? अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया? हाँ हाँ सब कुछ बताती हूँ। नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी। ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6,
ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल. दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी. आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट्स. 6 वारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी. या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे. माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज, 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433. दीपक साडीज. रविवारी रसायनी येथे आमदार विवेक पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रचार सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिकांची तसेच महिला वर्गाची देखील उपस्थिती होती. शेका पक्षालाच विजयी करणार असा निर्धार यावेळेस जनतेने व्यक्त केलाय. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आमदार विवेक पाटील यांची जाहीर प्रचार सभा शनिवारी मोहोपाडा येथील अचानक क्रीडा मैदानावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी आपले विचार व्यक्त करताना आमदार विवेक पाटील म्हणाले की शेका पक्षाच्या माध्यमातून अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी तसेच जनतेला हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. यामुळे या कार्यक्रमाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हीच मोठी दिव्य शक्ती आहे. मोहोपाडा या विभागामध्ये पाण्यापासून ते पदपथावरील दिवे MIDCच्या माध्यमातून सुटत नव्हते. ते शेतकरी कामगार पक्षाने करून दाखविले. MIDCच्या पाण्यावर मर्यादा, मात्र आज पाताळगंगा नदी दूषित होत चालली आहे. मात्र पाण्यासाठी शेका पक्ष हा सदैव पुढे असतो. नवीन प्रथा चालू केल्या, नवीन योजना आम्ही आणल्या. या विभागामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होत नव्हते. 3 दिवसाचा सांस्कृतिक कार्यक्रम केला, कुठलाही राजकीय वास आणला नाही. या विभागातल्या कलाकारांना, खेळाडूंना एक चांगली व्यासपीठ निर्माण करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि मला अभिमान वाटतो, आम्हाला आनंद वाटतो की लोकांनी उत्स्फूर्त आम्हाला पाठिंबा दिला. लोकांनी आम्हाला सांगितलं, साहेब एवढ्या वर्षात आमदार अशी कामं करतात हे आम्हाला खरोखर माहिती नव्हतं. ते माहिती करण्यासाठी विवेक पाटलाला आमदार व्हावं लागलं. या विभागामध्ये जे विविध प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपला आमदार. या विभागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार मोठा भेडसावतो. आम्ही प्रयत्न करतोय, पण केवळ MIDCच्या पाण्यावर राहून या विभागातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. हा अभ्यास करायला फक्त एकटाच विवेक पाटील योग्य ठरला, बाकी कोणी करू शकत. या विभागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी एक नवा विचार घेऊन विवेक पाटील तुमच्या समोर या ठिकाणी उभा राहिलाय, सांगायला मला अतिशय अभिमान वाटतो. MIDCच्या पाण्यावर काही मर्यादा आहेत, डेव्हलपमेंट होत आहेत, बांधकाम होत आहेत, पाणी मात्र पाण्याच्या लाईन मात्र तेवढ्याच आहेत. या विभागामध्ये पाताळगंगेच्या नदीतलं पाणी देखील कमी झालं. उसरण धरणामधनं सावळ्याच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना करून या विभागाला स्वच्छ आणि शुद्ध पाणी दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या विभागातल्या जनतेला मी देतो.
1,60,00,000 रुपये खर्च करून गुळसुंदे, लाडवली तसेच या परिसरातील या जोडणाऱ्या गावांना पाणी पुरवठा करून दिला. तसेच मोहपाडा येथे शौचालय देखील आम्हीच बांधली. ही कामे तुम्हाला जमणार नाहीत अशा परखड शब्दात आमदार विवेक पाटील यांनी विरोधकांवर तोफ डागली. जे आज उमेदवार येतात शेका पक्षाने केलं काय सांगतात, त्याला विचार जरा गरजेपोटी ह्या मोहपाडा परिसरामध्ये जी घरं बांधली होती हायकोर्टाच्या आदेशानुसार तोडणार होते, त्यावेळेस त्यांच्या मदतीला फक्त विवेक पाटीलच आला. तुम्ही कोणी आले ना हे सांगायला पाहिजे, सांगितलं पाहिजे लोकांनी त्यांना. का कुठे होतात तुम्ही? आमच्या घरादारावर जेव्हा बुलडोजर फिरणार होतं, आम्ही आयुष्यभराच्या कमाईमधनं बांधलेलं घर आम्ही काय हौसेला बांधलं ना तिकडं बाहेर. आम्हाला जर सरकारनं आणि त्यावेळेस इथले कोणी आमदार होते, इथले कोणी सत्ताधारी होते, त्यांनी जर आम्हाला प्लॉट पाडून दिले असते, त्या ठिकाणी आम्ही प्लॉटची किंमत भरायला तयार होतो, ते जर प्लॉट पाडून दिले असते तर आम्हाला हे घर बांधण्याची गरज नसते. आमच्या नैसर्गिक गरजेपोटी आम्ही गावाच्या बाजूला घरं बांधली असतील तर ती तोडायचा कुणी जरी प्रयत्न केला तरी ती तोडू देणार नाही. हा शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास आहे. हा लाल बावटा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. आणि यावेळी जिल्हा अध्यक्ष भारिप बहुजन महासंघाचे दीपक मोरे, जेएनपीटीचे ट्रस्टी कॉम्रेड भूषण पाटील, शेका पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर पालनेटकर, तालुका सरचिटणीस समीर म्हात्रे, हिरा पाटील कबड्डी असोसिएशन संघाचे अध्यक्ष डॉक्टर हरीफ तापे, शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते जगदीश पवार, महिला आघाडी नेत्या साधनाताई वाजेकर आदी मान्यवर या सभेला उपस्थित होते. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांची जाहीर सभा कामोठे येथेही पार पडली. या प्रचार सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार विवेक पाटील यांनी विरोधकांवर खडसून टीका केली. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांची प्रचार सभा शनिवारी कामोठे येथे पार पडली. या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रचार सभेदरम्यान आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विरोधकांवर सडकून टीका करत शेका पक्ष नेहमीच जनतेसाठी लढत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. नागरिकांना संबोधित करताना प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा. तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात विरोधकांनी अनेक कटकारस्थाने केली, मात्र शेतकरी कामगार पक्ष यामुळे कधीच डगमगला नाही अशा भावना यावेळी आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केल्या. आम्ही रडत नाही बसलो. काय करणार? टोल नाका मुख्यमंत्र्यांनी केला नाही म्हणून मी राजीनामा दिला, मग मी पक्ष बदलला. असलं रडणारं रक्त शेतकरी कामगार पक्षामध्ये नाही, लढणारं रक्त आहे, लढणारं. आम्ही लढणारे आहोत, पण लोकांसाठी लढणारे आहोत, कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी लढणारे आम्ही नाहीत. हे या ठिकाणी आम्ही आयुष्यभर लढलो. 70 सालापासून शेतकरी कामगार पक्ष हा लाल बावटा लढतोय, 70 सालापासून लढतोय, पण आमच्यातला कधी कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही. हो, दिबा पाटील 5 वेळा आमदार झाले, कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही. दत्तूशेठ पाटील 3 वेळा आमदार झाले, कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही. मी 4 वेळा आमदार झालो, कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही. कॉन्ट्रॅक्ट साठी राजकारण केलं नाही. राजकारणाचा फायदा स्वतःसाठी कधी आम्ही केला नाही. हिम्मत असेल तर आमच्या विरुद्ध काम एखादा पुरावा करून दाखवा. जाहीर चॅलेंज आहे या ठिकाणी माझं. पण निमित्त करायचं त्या खारघरच्या टोल नाक्याचं खरं कारण लपवायचं, लोकांची दिशाभूल करायची. केंद्रातली सरकार गेलं, मोदी केंद्रात आलं, महाराष्ट्रातलं सरकार जाईल काँग्रेसची अशी भीती वाटायला लागली. मग जर हे सरकार गेलं आणि आपण विरोधी पक्षात राहिलो तर आपल्याला विमानतळाचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही, जेएनपीटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही. मग चला आता पुन्हा एकदा काँग्रेसला फसवूया आणि भाजपत जाऊया अशा स्वार्थी दल बदलू. लोकांना ह्या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याचं काम करायला पाहिजे. तसेच या प्रसंगी प्रवक्ते सचिन ताडफळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दलबदलू नीतिमत्ता असणाऱ्या नेते मंडळींना थारा देऊ नका. जनतेचा मतदानापुरता वापर करतात आणि त्यांना वाऱ्यावर सोडून देतात. शेका पक्षाचा कार्यकर्ता निष्ठावंत आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा तो कायमच प्रयत्न करत असतो अशा भावना यावेळी सचिन ताडफळे यांनी व्यक्त केल्या. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, ही जी ठाकूर पिता पुत्रांची मगरुरी आहे, हे जे त्यांची गुर्मी आहे, हे गुर्मी उतरवायचं काम आपल्याला करायचंय. अरे शेतकरी कामगार पक्षाच्या न्याय्य हक्का करता भांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी PI ने ऐकल्या नाही, ACB ने ऐकल्या नाही, DCB ने ऐकल्या नाही,
किंवा इथं मिनिस्टरला आणून त्यांच्यावर खोटे खटले टाकायचं काम ज्या पिता पुत्रानं केलं, त्यांच्या कार्यकर्त्यांना जाब विचारायचं काम या वसाहतीतल्या प्रत्येक माणसानं करायचं आहे. अरे तुम्हाला मतं कशासाठी द्यायची? कॉलनीवाले आणि गाववाल्यांमध्ये भांडण लावायचं नालायक काम या ठाकूर पिता पुत्रानं केलेलं आहे. त्या धृतराष्ट्र पित्याला आणि त्याच्या दुर्योधन आणि दुःशासन असलेल्या या दोन्ही पुत्रांना या निवडणुकीमध्ये आपण कायमचा धडा शिकवायचा आहे. मित्रांनो, ही लढाई आहे एक धनाढ्य कंत्राटदार विरुद्ध रात्री 12 असो का 1 असो आपल्या कार्यकर्त्यांच्या हाक्याला धावून येणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यामधली आहे. ही लढाई आहे एका शेठ मधली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यामधली. ही लढाई आहे पैशाच्या धनशक्ती विरुद्ध या जनशक्तीची. या प्रसंगी आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, नगरसेवक प्रीतम म्हात्रे, मल्लीनाथ गायकवाड, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, के म्हात्रे, शंकर म्हात्रे, प्रमोद भगत, तानाजी पाटील आदी मान्यवरांसहित शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आणि जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या ठाकूर पितापुत्रांना काँग्रेसच्या नेत्यांनी धरलं धारेवर. विधानसभा निवडणुका शांतीपूर्ण वातावरणात संपन्न होण्यासाठी पोलिसांनी केला कडक बंदोबस्त. आणि बारवई गावातील मनसे कार्यकर्त्यांचा सोमवारी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश. आणि या बातमीपत्रामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा कर्नाळ केबल नेटवर्क. तोपर्यंत नमस्कार.